नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. वनरक्षक भरती संदर्भात जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी आता प्रोसेस चालू आहे त्या संदर्भात जो सावळा गोंधळ चालू आहे मित्रांनो. महाराष्ट्रात जी भरती आहे ती महाराष्ट्रातील भरती एका छत्राच्या खाली जी भरती होते, म्हणजेच एका सरकारच्या अंडरी भरती होते आणि तेच सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नियम, खुद्द जे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागात नागपूरमध्ये एवढा मनमानी कारभार चालू आहे की विद्यार्थ्यांना अक्षरशः छोट्या छोट्या कारणांमुळे ते क्वालिफाय करत नाहीये. त्यांच्या फॉर्मवरती लिहित आहे की अपात्र म्हणून. मग अपात्रची कारण काय देत आहेत ते बघा. ज्याप्रमाणे त्यांनी ऍडव्हर्टाईजमध्ये दिलेलं होतं की वजन, आता वजन आणि वजन हे तुमच्या BMI नुसार असायला हवं. आता विद्यार्थी जर 6 महिन्यापासून तुम्ही एक भरती 6 महिन्यापासून किंवा आता जवळपास जवळपास 8 ते 10 महिन्यांपासून ही भरती चालू आहे. मग या भरतीमध्ये तो विद्यार्थी अक्षरशः प्रामाणिकपणे एवढी मेहनत घेऊन सकाळ संध्याकाळ रनिंग करतोय. मग कुठला विद्यार्थी, कुठला माणूस असा आहे की तो रनिंग करतो आणि त्याचं वजन हे खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. सरकारचा जो हा निर्णय अक्षरशः चुकीचा आहे. जे काही तिथे वन अधिकारी आहेत त्यांच्याकडून अशी माहिती येते की आम्हाला वरतून आदेश स्ट्रिक्ट आहेत आणि आम्हाला ज्याप्रमाणे त्यांनी कागद दिले, ज्याप्रमाणे त्यांनी ऍडव्हर्टाईज काढले त्या पद्धतीने जर एखाद्या विद्यार्थ्याकडे त्या प्रकारचे डॉक्युमेंट्स नसतील तर त्याला तुम्ही क्वालिफाय करू नका. मग हे आदेश आले कुठून? हे आदेश आले सरकारकडून, बरोबर. मग हे सरकार नाशिक जिल्ह्यासाठी वेगळे नियम लावतोय, नागपूर जिल्ह्यासाठी वेगळे नियम, अमरावती जिल्ह्यासाठी वेगळे नियम, हे वेगवेगळ्या नियमांसाठी. कारण की याला कारण काय आहे की आपण यांना निवडून दिलं आणि हे तीन डोक्याचे लोक तिथे जाऊन बसले आणि म्हणून हा सर्व सावळा गोंधळ चालू आहे. जर एक माणूस राहिला असता तर त्याने अशा कुठल्याच प्रकारच्या या गोष्टी घडल्या नसत्या. 3 प्रकारचे 3 डोकं आणि वेगवेगळ्या दिशेने या डोकं आहेत आणि या डोक्यांमुळे आता सर्वसामान्य गरिबाच्या मुलांना याचे फळं आपल्याला भोगावे लागत आहे. कारण की आपण यांना वोटिंग दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय, त्यांनी नॉन क्रिमिलियर साठी पण एवढं आडून धरताय ते विद्यार्थ्यांना. जर तुम्ही ते अपलोड केलं नसेल, ज्यावेळेस तुम्ही अपलोड केलं ते व्हॅलिड पाहिजे आणि ते व्हॅलिड नसेल आणि आता जर तुम्ही दाखवताय तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ते विद्यार्थ्यांना क्वालिफाय करत नाहीये. नंतरचा आला मित्रांनो आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा विषय होता. तोही जर तुम्ही शुक्रवारी एक ऍड काढताय, एक फायनल निर्णय देताय की आम्ही मंगळवारपासून तुमचं मेडिकल घेणार आहेत. शुक्रवार गेला, शनिवार रविवारी कुठले सरकारी डॉक्टर येतात? नाहीये. शनिवार रविवार गेला तुमचा. सोमवारी राम मंदिराचा जो कार्यक्रम होता त्याच्यासाठी या सरकारने सुट्टी दिली आणि त्या सुट्टीमुळे बहुतेक विद्यार्थ्यांचे त्याच्यामध्ये नुकसान झाले. आता बहुतेक विद्यार्थी असं पण म्हणताय की सर मग यांनी काढून घ्यायला काय होतं आधीच. बाबा त्याच्या जागी जर आपण राहिलो असतो तर आपल्याला त्या दिवसाची किंवा त्या गोष्टीची त्या जागेवर जर आपण राहिलो, जर एखादा विद्यार्थी प्रामाणिकपणे त्याला 100च्या वर मार्क्स आहेत आणि मेडिकलमध्ये फक्त त्याच्याकडे सर्टिफिकेट्स नाही आज आणि त्याचं रनिंग पण चांगलं आहे, जर त्याचं काम होत असेल तर मग आपल्या पोटात दुखण्यासारखी काय गोष्ट आहे. जर एखाद्या गरीबाचा विद्यार्थी आणि त्याच्या जागी जर आपण असलो, बघा ही जी चळवळ असते ही सर्वांनी, बघा आपण कुठलाही जो प्रोग्राम बघतो त्या प्रोग्राममध्ये आपल्याला दाखवण्यात येतं की सर्व एका लेवलला असतात. जरी तो हारला, एकाला कमी मार्क्स एकाला जास्त मार्क्स, तरी ते एकमेकांचं हस्तांदोलन करतात, एकमेकांना मोटिवेट करतात. मग तसं मोटिवेट करण्यासाठी किंवा त्या विद्यार्थ्यांबरोबर आपण राहायला पाहिजे, निदान त्यांचं सांत्वन तरी करायला पाहिजे आपण विद्यार्थ्यांनी. बहुतेक विद्यार्थी म्हणतात की अरे चांगलंच आहे. बहुतेकांचं स्वतःचा विचार करतात. जे सेल्फिश लोक आहेत ते फक्त स्वतःचा विचार करतात. ते म्हणतात की अरे वा चांगलंय, विद्यार्थी कमी होत आहे, आमचं याच्यात फायदा होणार आहे. बट नाही मित्रा, आयुष्य खूप मोठं आहे. आयुष्यात आपल्याला खूप काही गोष्टी अजून करून घ्यायच्या असतात आणि असा जर विचार केला, संकुचित वृत्तीचा जर विचार केला, जे सरकार संकुचित वृत्तीचा विचार करते आणि हे सरकार जास्त दिवस टिकणार नाहीये, या सरकारच्या विचारावर जर आपण चालायला गेलो तर मग आपलं भविष्य अंधारात येईल. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश हाच होता की या छोट्या छोट्या गोष्टी, त्या गोष्टींमुळे नागपूर वन विभाग हा विद्यार्थ्यांना अडवतोय, विद्यार्थ्यांना डिस्क्वालिफाय करतोय. बघा तुमच्याकडे जेवढे जास्त डॉक्युमेंट्स असतील, जेवढे तुम्ही त्यांना प्रूफ द्याल तेवढं बेटर असणार आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायला आलो होतो की तुमच्याकडे जर कुठले डॉक्युमेंट्स नसतील तर त्यांची ऍफिडेव्हिट करून घ्या. आता बघा वेळ खूप कमी आहे आपल्याकडे आणि नवीन जर काढता येत असेल 2-3 दिवसामध्ये, बघा हे सगळे चोरटे खालून तर वरपर्यंत सगळे चोरटे, त्या भिकाऱ्यांना जर आपण 100-100 रुपये पण दिले ना तरी एका दिवसात आपल्याला डॉक्युमेंट्स देऊन टाकतात.
ओके, सो असं करा, यांना काहीतरी करता येईल तर तशा पद्धतीने करा, पण डॉक्युमेंट्स जर शक्य असेल तर तिथपर्यंत पोहोचवा मित्रांनो, जेणेकरून तुमचं नुकसान व्हायला नको. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. जर काही नवीन अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो. धन्यवाद.